लाईव्ह मार्केट होतो आपण आपण समजा याच्या खाली जर आला तर सेल करायचा बरोबर. त्याच्यावर गेलं तर बाय करायचं आपण ठरलं होतं दिवशी. आपण त्या दिवशी लाईव्ह ऑनलाईन होतो सकाळी काल सकाळी ना कालच घेतला. इथून आता इथं 706 ते 32 नाही एवढे मोठे नाही समजा कमी पन्नास 709 गुणिले म्हणजे याला 5 भेटत त्याच्यामध्ये तरी 10 फूट लिव्हरेज. ज्यांच्याकडे जे ब्रोकरेज लिव्हरेज जास्त देतात ते ट्रेडिंग करायला परवडते ना. आहे भरपूर काही काही ब्रोकरेज असे तुम्हाला सांगतो की ते 8 दिवस तुम्हाला 4 दिवस होल्ड एवढ्या रुपयात 5 येतात जे प्राइस असते समजा ही एवढ्या रुपयात जे ब्रोकर समजा 100 लिव्हरेज देतात तर तुम्हाला 709 रुपयात 100 शेअर्स येणार ना. 20 पट लिव्हरेज त्याच्यामध्ये तुम्हाला 20 शेअर्स येणार. 10 पट जर दिली तरी 709 रुपयात 10 येणार ना तुम्हाला शेअर्स. आहे भरपूर असेल ब्रोकर मार्केटमध्ये. मग हे जर 709 720 झालं 730 झालं 21 गुणले तुमचे जेवढे शेअर्स आहेत तेवढे तुम्ही जेवढे पॉईंट घेतलेत तेवढे गुणले तुमचे शेअर्स. एक शेअर घेतलं 1 रुपये वाढले एका पॉईंटला. 10 शेअर घेतले तर 10 रुपये वाढतील एका पॉईंटला. 100 शेअर घेतले 10 पॉईंट मुवमेंट झाली 100 गुणले 10 1000 रुपये 20 पॉईंट येतो 2000 रुपये. जे जास्त लिव्हरेज देते ते असं ऑथराइज आहे का? हा ऑथराइज आहे ब्रोकर आहे ऑथराइज. नाही 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 सेबी रजिस्टर कधी मग सेबी रजिस्टर बघायचे आपण. सेबी रजिस्टर बघावं लागते ना. एक दिवस तसे आता मी धन फाईव्हच देऊ राहिले. 5x आहेत 0 कधी 2x देतात कधी 5. काही काही शेअर्स फरक आहे काही शेअर्स देतात काही शेअर्स देत नाही. तुम्ही 100x म्हणते कोणते लोक 100x नाही देते स्टॉकमध्ये ते लिव्हरेज 400 500 फॉरेस्टमध्ये देतो आपल्याकडे. 5x मॅक्झिमम नोवामा वगैरे ब्रोकर आहेत ना देतात त्याच्यात. नोवामा आहे मोतीलाल ओसवाल मोतीलाल नाही IIFL मला वाटतं IIFL माझ्याकडे ब्रोकर होता तो जास्त यायचा मला आणि तो 4 दिवस होल्डिंगला जायचं परमिशन. तर 4 दिवस जरी बी पोझिशन असली आपली तरी ते करत नव्हते. याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला एका दिवसात इझी करत नाही इंटरडेला तसे ते लिव्हरेज तुम्हाला 4-5 दिवसापर्यंत 4 दिवस होते कुठला ब्रोकर होता IIFL एक होता मोतीलाल एक होता दुसरा होता कोणतरी आलाची ब्लू नाही आलाची ब्लू आहे माझ्याकडे सध्या. आलेत का सगळे प्रमोदला फोन लावा वगैरे 17 त्याला जॉईन करतो. आलं नाही पण पुण्याला गावकडे कोल्हापूर सोलापूरवाल्याला एक मेसेज टाकतो मी 1 मिनिट फक्त. नंबर सांग. 9766 551816. हो हॅलो पाऊस चालू पण हे लय महत्वाचं इकडे पाऊस चालू आहे मला. आज आपण लय महत्वाचा विषय तो आवाज नको येऊ दे फक्त जॉईन होय
तू यावरची गरज नाही आम्हाला, जॉईन हो फक्त. चित्र बघायचे. व्हॉट्सअप जॉईन झाले नियर बाय येतो ऑनलाईन येतो. ऑनलाईन जॉईन झालं बरं का सर. हो इकडे यायला पाहिजे तुम्ही व्यवसाय कितीतरी पाऊस होता. असं होतोय. तुमच्याकडे फोर व्हीलर आहे ना? आहे पण जरा केला कंटाळा म्हणलं हो आता इकडं ऑनलाईन पावसात. आज स्ट्रॅटेजीच घेऊन टाकू. आज आता ते एवढं लागून आलाय घ्यावंच लागणार आहे. आज आता आजही कॅन्सल केली असते आपण काय अडचण नाही. कब ना खातो विश्वास करायला लागला. पिक्चर तुमच्यासाठी लावलाय ना? झालं का ना? पिक्चर तुमच्यासाठी लावलाय. आता लक्ष द्या सगळ्यांनी. काय बघा ते? ह्या मी कॅन्डल काढलेले आहेत. चालू करू आपण. डाव्या साईडला 6 कॅन्डल आहेत, उजव्या साईडला 6 कॅन्डल. खूप महत्वाची स्ट्रॅटेजी, जुन्या लोकांना माहिती आहे, काम करतात त्याच्यावरती. नवीन लोकांनी आणि जुन्या लोकांनी सुद्धा लक्ष द्यायचं. याच्यानंतर आपण इंडिकेटर बेसचं पण काही घेणार एक 2 दिवसात. उद्या होईल क्लास आपला. ठीक आहे. तर ह्या 2-2 कॅन्डलचा एक जोड आहे. ह्या 2 कॅन्डलचा म्हणजे याचा एक पेअर आहे. हे दोघांची एक जोडी आहे, याची एक जोडी आहे, याची एक जोडी. त्याच्यानंतर इकडे उजव्या साईडला याची एक जोडी आहे, याची एक जोडी आहे आणि याची एक जोडी आहे. ठीक आहे. तर डाव्या साईडला हायर हाय आहेत, उजव्या साईडला लोअर लो आहे. आता हायर हाय म्हणजे काय आणि लोअर लो म्हणजे काय ते काही डबल विचारू नका. ठीक आहे. त्याच्यामध्ये मला तुम्ही अशा जोड्या सांगायच्या की ज्या हायर हाय आहेत, त्याच्यामध्ये अशा सांगायच्यात मला जोड्या की ज्या लोअर लो आहेत. चला सांगा, यातली हायर हाय जोडी सांगा. पहिली जोडी हा फक्त 1 नंबरची जोडी. बरं 1 नंबरची जोडी. ओके. दोघांचं तुमचं तेच म्हणणं आहे, कृष्णाचं आणि पालसाहेब दोघांचं म्हणणं आहे की हायर हाय आहे. ठीक आहे नाही पहिली. ऑनलाईनला नवीन कोण आहे? प्रियंका मॅडम, राहुल सर, चौधरी सर, प्रियंका मॅडम. प्रमोद बोलता येत असलं सांगू शकता. हायर आहे मला याच्यातलं हायर आहे. माझा आवाज येते सर? हो क्लिअर येतोय. ओके 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 ओके. हा सांगा काय म्हणले? ह्या डाव्या हाताला 3 जोड्या काढल्यात मी 6 कॅन्डलच्या. हो. त्याच्यामधल्या हायर आहे कोणत्या आणि उजव्या साईडला 3 जोड्या काढल्यात मी, त्याच्यामध्ये लोअर लो कोणत्या हे सांगायचं. पहिली जोडी. पहिली जोडी काय? हायर आहे. हायर आहे. बर ओके. सगळ्यांचं तिथपर्यंत म्हणणं आलंय. इकडे लोअर लो कुठे आहे मग? पहिली जोडी. पहिली जोडी लोअर लो. बरं ठीक. ओके. अजून ही काय ही जोडी ही सांगा बरं काय? हायर हाय, लोअर हाय, लोअर लो का लोअर आहे? काय ही झाली. सगळ्यांचं म्हणणं आहे की हायर हाय आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे लोअर लो आहे. ओके ठीक. ही पण हायर आहे समजावं लागेल नाही, गॅरंटेड सांगायचं तुम्ही. त्याच्यावर क्लोज झाली ही पण हायर हाय आहे. पाणीपुरी नाही खाल्ली. चला भाऊसाहेबांचं म्हणणं ही पण हायर आहे. ते विचारणार मी आता कसं हायर आहे.
ही हायर आहे भाऊसाहेबांचं म्हणणं आहे. बरं प्रमोद तुझं काय म्हणणं आहे? मधलं काय याला ना हा ही 2 नंबरची जोडी हायर आहे का? दोन्ही पहिल्यापेक्षा त्याच्या समप्रमाणात आहे, पण ती हायर आहे कारण ते त्याच्यावर क्लोज झाली नाही ती. हायर आहे किंवा नाही हा प्रश्न आहे फक्त. नाही 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 ओके नाहीये. हा राहुल सर हायर आहे किंवा नाही? कुठली ही सेकंड वाली हा सेकंड वाली क्लोजिंग सर खाली आहे त्यामुळे हायर हाय नाही आहे ती. कारण नाही सांगायचे. हायर आहे किंवा नाही नाही 2 शब्द उत्तर द्यायचे. yes आहे किंवा नाही. आहे हा? हायर आहे आहे. ठीक ओके. कारण तिने हाय बनवलेला आहे ना, नवीन हाय बनवलेला आहे. ओके हा चला पुढे चौधरी सर नगरवाली हायर आहे किंवा नाही? तुम्ही दोघांनी विचार करायचा सोपं आहे की नाही? हा विचार करून सांगायचं आहे तुम्ही दोघांनी. तुम्ही ऑफलाईन येतात. चौधरी सर त्याच्यानंतर कोण आहे? हा ऑनलाईन मेंबर सांगू शकतात. एकच उत्तर आलंय फक्त. राहुल सरांकडून हायर आहे. प्रमोदचं म्हणणं हायर आहे नाही. चौधरी सर कुठे गेले? हे सांगतात म्हणून हे हुशार तास काय नाही बरं का. ते ऑनलाईन वाले जरी असले तरी तसं काही त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सांगू नका. तुम्हाला ते कारण सांगता आलं पाहिजे. सांगितल्यानंतर बरं सांगितलं तुमचं म्हणणं हे हायर आहे. बरं पहिले मी सांगतो कसं बरं ओके हा ठीक. बरोबर आहे की? प्रियंका मॅडम तुम्ही सांगा चला. इज इट हायर ऑर नॉट? कोणतरी लेफ्ट कसं काय काहीतरी एकायच्या हा बनकर मॅडम नाही आले का? प्रियंका मॅडम आवाज येतोय? कधी मेसेज टाकत मेसेज बघत नाही. ही हायर आहे किंवा नाही? आवाज येतोय त्यांना पण ते त्यांचं लॉग इन प्रॉब्लेम 2 डिव्हाइस लॉग इन करा. बरं सर कृष्ण हायर आहे की नाही? नाहीये. 2 जणांचं म्हणणं आहे नाहीये. 3 जणांचं म्हणणं आहे. सांगा एक्सप्लेन करा. ही हायर आहे कशावरून आहे? हिरवी कॅन्डल आहे खाली ओपनिंग होऊन ती वर क्लोज झालेली आहे. बरोबर खाली ओपनिंग झाली तर क्लोज झाली. विषय संपला. हा ओके दुसरी जी आहे तिथं ओपनिंग झाली. कुठं ओपनिंग झाली? इथं नाही. इथून बसून सांगा काय प्रॉब्लेम नाही. स्क्रीन तुम्हाला आठवत समजते. इथून ओपनिंग स्क्रीनला फक्त पेन टच करू नका बरं त्याला काढतात उलटा करतात. याची जी क्लोजिंग आहे हा ओके इथं झाली. हा याच्या ओपनिंगच्या वर आहे म्हणजे याची वीक पण याच्यावरच आहे. याचा जो हाय आहे हा याच्या वर आहे. बरं ओके. काय सांगितलं की ह्याच्या क्लोज पेक्षा ह्याची क्लोज. हे बघा कन्सेप्ट 2 आहे तुमच्या पुढे. ओपन आणि क्लोज बरोबर आहे की नाही? आणि हाय आणि लो कॅन्डलला 4 गोष्टी असतात. आपण पहिल्या दिवशी शिकलोय बरोबर. आणि त्याचा दुसरा आज शेवटचा दिवस हाय समजा. वर गेलेला आहे. वर गेली नंतर ती खाली आली. ओपन क्लोज हा वेगळा भाग आहे आणि हाय आणि लो हा पूर्णपणे वेगळा भाग. मी तुम्हाला काय विचारलाय प्रश्न? हायर हाय आणि लोवर लो त्याच्यामध्ये क्लोजिंगचा काही भाग आहे का? क्लोजिंगचा पार्ट तो त्याच्यामध्ये नाही. हायर हाय म्हणजे काय? पहिली गोष्ट हे समजलं पाहिजे. हायर हाय म्हणजे अशा कॅन्डल की ज्या कॅन्डलचा हाय पहिल्या हायपेक्षा वर आहे दुसऱ्या कॅन्डलचा. आणि पहिल्या कॅन्डलच्या लो पेक्षा दुसऱ्या कॅन्डलचा लो हा वर असला पाहिजे. लो ब्रेक नाही केला पाहिजे. लो जर ब्रेक केला हायर होणार नाही. आलं ध्यानात सर्वांच्या? हायर म्हणजे काय? ह्या हिच्यापेक्षा दुसरीचा हाय जास्त असला पाहिजे. त्याच वेळेस हिच्यापेक्षा दुसरीचा लो हा तिचा वर असला पाहिजे बरोबर. याला म्हणायचं हायर आहे. ही सुद्धा तशीच आहे. हाय वरती आहे याच्या हायच्या वरती हा पॉईंट आहे म्हणजे ही हायर आहे. पण सांगितली लो हिच्या लोच्या वरती सुद्धा हिचा लो आहे म्हणजे ह्या दोन्ही पण हायर आहे. लक्षात प्रमोद? ओके ओके. आता लोअरला तुम्ही ही सांगितली बरोबर. ही आहे का लोअर? आहे ना.
आहे का लोअर लो सगळ्यांचं एकमत? आहे, लोअर लो आहे. आहे. बरं आहे हे समजणं खूप गरजेचं, कारण स्ट्रॅटेजी त्याच्यावर आहे सगळी. स्ट्रॅटेजी एवढी खूप चांगली स्ट्रॅटेजी कुठेही वापरा तुम्ही, जगात कोणत्याही मार्केटवर वापरा, जगातले सांगतो मी तुम्हाला, कोणत्याही मार्केटवर वापरा, पैसे देणार तुम्हाला, दिवसातून 4 वेळेस पैसे देईल. यांचा काही विषय नाही, कारण हे हाय आहे, हलो आहे, हलो आहे, हलो आहे, हे हायर आहे पण नाही आणि लोअर लो पण नाही आहे की नाही, ह्याचा कोणता आहे. तर हायर आहे म्हणजे काय तुम्हाला समजलंय, आणि लोअर लो म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय असं मी गृहीत धरतो. इथपर्यंत क्लिअर सर्वांचं? ओके. चला हे डिलीट करू आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण जाऊ. आता सर्वांनी तुमचे मोबाईल चालू करायचे. आता इथं 1 मिनिट थांबा, मोबाईल चालू करा. कसला चार्ट लावायचं तुम्ही सांगा, ते लावू आपण. प्रत्येक याचा आपण चार्ट लावणार आहे, प्रत्येक याचा लावणार आपण. ओके, ही जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला साईडवेज मार्केटपासून वाचवते. तुमचा 1 रुपया जाणार नाही साईडवेज मार्केटमध्ये, 1 रुपया सुद्धा जाणार नाही. तर बॉन्डवर लिहून तुम्ही 1 रुपया तुमचा लॉस होणार नाही. याच्याप्रमाणे तुम्ही जर काम केलं तर मुद्दाम आपण शेवटी ठेवली स्ट्रॅटेजी. असं नाही का शेवट होणार आहे तुम्हाला आणखी हे शिकायचंय मला, काय ते इंडिकेटर वगैरे आहेत दुसरे, आणि हे तुमचं इंडायसिस वगैरे शिकायचे राहील तुमचे, नाही का, कोणतं इंडायसिस, सेक्टर वगैरे शिकवायचे राहिले. फक्त स्ट्रॅटेजीसाठी घेतो. हा गावामध्ये ते राहील घेऊन घेऊ स्ट्रॅटेजीमध्ये, हे महत्वाचे. आता इथं बघा, इथं हायर आहे दिसतंय की तुम्हाला, ह्या कॅन्डलच्या हाय पेक्षा इथं कॅन्डल हायचं जास्त आहे, म्हणजे 2 काय झाल्या, हायर आहे झाल्या. ईच्या पेक्षा इथं हाय जास्त आहे, झाल्या हायर आहे. ईच्या पेक्षा इथं हाय जास्त आहे, झाल्या हायर आहे. बरोबर, ह्या 2 आहेत का हायर आहे? नाही आहेत. ह्या 2 आहेत का हायर आहे? नाही आहेत. पण ह्या 2 हिरव्या, ही हिरवीन लाल आहे का? आहे का हायर आहे? हिच्या हाय पेक्षा, हा हिच्या लो पेक्षा इथं जास्त आहे. ही आणि ही सुद्धा हायर आहे. बरोबर. हो हो. हे आपण हायर आहे बघितलं, आपण लोअर पण बघून घेऊया. म्हणजे काय, आपण डायरेक्ट स्ट्रॅटेजीवरती जाऊ. लोअर लो म्हणजे कसं, ह्या लो पेक्षा हिचा लो जास्त पाहिजे खाली, म्हणजे हाय पेक्षा हिचा हाय कमी पाहिजे. आहेत लोअर लो जे आहे, ह्या 2 आहेत. बरोबर, हा. ह्या 2 आहेत, ह्या 2 आहेत, ह्या 2 आहेत, ह्या 2 आहेत, ह्या 2 नाही आहेत. कारण हिरवीवर क्लोज झाली. ठीक आहे, ह्या 2 आहेत. कलर कुठलाही असू शकतो त्याच्यामध्ये, 2 हिरव्याचे येतील किंवा 2 लाल येतील असं काही नाहीये. ह्या 2 आहेत लोअर लो. बरोबर, ह्या 2 आहेत लोअर लो. म्हणजे असं मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर कॅन्डल सापडतील की ज्या हायर हाय आहेत आणि लोअर लो आहेत. किती काय कॅन्डल सापडतील कोणत्याही मार्केट, असं असतं स्ट्रक्चर वेगळं असते. इथपर्यंत समजलंय? हा. आता चार्ट कोणता लावायचा? लावा सेन्स. आता सेन्सेस लावणार आहे की नाही? सापडली हायर आहे, सापडली. लोअर आहे 2, ही हायर आहे, ही आहे का? नाहीये. मात्र ही आणि ही हायर आहे, ही नाहीये, कारण हिच्या हायच्या खाली आहे. बरोबर, तुम्हाला हायर आहे म्हणजे काय समजलं? ठीक आहे, ओके. आता प्रत्येकाने मोबाईल चालू करायचे. करा, मोबाईल ऑन करा. तुमच्या एंजलवर, जेरोदावर, जिथं कुठं असेल तिथं जायचं तुम्ही. 6 लोक कोण येतात? प्रियंका मॅडम 2 लॉग इन. ओके. चौधरी सर गप्प कसं काय येत? आवाज येतोय का? तर लक्ष नाही. राहुल सर एकदम काळजीपूर्वक बघायचं आहे. होय सर. हा, तुमचा मोबाईल चालू करा. तुमचं जे काय ब्रोकर आहे कोणता त्याचं ते चालू करा तुमचं पेज, आणि मी सांगेल त्याप्रमाणे करायचे प्रत्येकाने. हो सर. ट्रेंड लाईन दिसते सर्वांना? डाव्या साईडचा आयकॉन ट्रेंड लाईन जिथून आपण घेतो, इथं ट्रेंड लाईन दिसतंय. डाव्या साईडची पट्टी जी आहे त्याच्यावर इथे ट्रेंड लाईन. ऑन केले मोबाईल तुमचे, चार्ट लागला. कोणताही चार्ट लावा तुम्ही, तुमचा कोणताही लावा. फॉरेक्स लावा, इंडियन लावा, कमोडिटी लावा, काही लावा.
चार्ट लावला. एक मिनिट सर. लावा चार्ट. मी लावला निफ्टी आपला. निफ्टी लावा, बँक निफ्टी, सेन्सेक्स, स्टॉक लावा, काही लावा, ज्याला जे वाटतं ते लावा. हा लागला चार्ट. चार्ट लावला. हा हो. इथं बघा, इथे एक पट्टी आहे डाव्या साईडला. त्याची पट्टी येत नसेल तर इथं निळ्या कलरचं बटन आहे खाली, ट्रेडिंग नावाच्या खाली. ते बटन दाबा, अशी पट्टी येईल तुमची सगळी. आली का पट्टी अशी? ती पट्टी आली का ट्रेड लाईन त्याची? कोणती पट्टी? ती डाव्या साईडला पट्टी दिसते का स्क्रीनवर माझी? ट्रेड लाईन. ओके. हा 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 आली. हा ठीक. नाही माझी नाही आली सर, कसं करायचं? इथं खाली तुम्हाला ट्रेडिंग नाव दिसतंय तुमच्या मोबाईलला. हो हो. त्यावर एक हिरो बटन आहे बारीक निळ्या कलरचं आयकॉन आहे बघा, त्याला क्लिक करा, त्याची पट्टी दिसेल. त्याला ॲरो आहे. एरो त्याला असा डावीकडचा. हा आले. ओके. सगळ्यांकडे आले राहुल सर, बाकी सर्वांचा काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ओके. आता इथून आपण काय काय शिकलो पहिल्या याच्यामध्ये, तुम्ही काय नका करू. त्याची ट्रेंड लाईन ओढायची, ही हॉरिझॉन्टल लाईन कामाची, हॉरिझॉन्टल रे कामाचा आहे, व्हर्टिकल लाईन कामाची, चॅनल कामाची. जे आपल्या कामाचे आपण शिकलो याच्यातल्या. आता याच्यात जायचं नाही. 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ना, याला क्लिक करायचं तुम्ही. ट्रेंड लाईनच्या खालचं ऑप्शन 2 नंबरचं, गॅन अँड फिबोनाची टूल्स, ह्याला क्लिक करायचं. असं येईल तुमच्याकडे. माझ्यासोबत करायचं सगळ्यांनी. ओके. आलाय सर्वांचं? हा हो. याच्यामध्ये 1 नंबरचं जे आहे फिब रिट्रेसमेंट, याला क्लिक करायचंय. फिब रिट्रेसमेंटला क्लिक करायचं. केलं? हा आणि हा जो चार्ट आहे रिकामा, या चार्टवरती फक्त तुम्ही मोबाईल तुमच्या टच करायचा आहे असं, आणि याला खाली वाढायचं किंवा वर वाढायचं. असं करा तुम्ही. तुमच्याकडे अशा लय मोठे कलर येतील आणि 10-20 लाईन येतील अशा. आलंय? माझ्यासारखं येणार नाही तुमच्याकडं. तुमच्याकडे काय होईल, 10-20 लाईन येतील आणि कलर येतील लय मोठे रंगी इंद्रधनुष्यासारखे. आलंय का? आलंय का? एक मिनिट. हा तिला खाली ओढायची का त्याला? खाली वडा, वर वडा, कुठेही वडा. हे असेल तुमच्याकडे, हे असेल बघा, हे असेल. आले का? आलं. आलं सर्वांचं? आलं कलर आणि ते हे आले का सगळ्यांकडे? लावू नका त्याला, लावू नका. कुठे लावून तुम्ही नाही लावून. किती वेळ पाहिजे? मोबाईल उभा करा, मोबाईल. लावा त्याला. आणि तो रेशो यायचे. कोणती रेषे घ्यायची आता? बरोबर फिब रिट्रेसमेंट का? FIB रिट्रेसमेंट घ्यायचे का ते? हा येस या पाहिजे रिट्रेसमेंट. आणि असं चार्टवर घ्यायचं आणि असं लावून सोडून द्यायचं त्याला. असं पुढं वाढायचं थोडंसं, म्हणजे असं तुम्हाला दिसेल सगळे आकडे कलर मध्ये दिसेल तुम्हाला. हे असे आकडे दिसतील. आलं प्रत्येकाकडं? आलं का? सर एकदा परत लावून दाखव बरं तुमच्याला, मी पाहिलं नाही ते. हा इकडे बघा, 2 नंबरला गेलो, इथे गेलो फेब्रिकला. ओके. हा हा क्लिक केलं आणि याला खाली ओढलं किंवा वर ओढलं, पुढं असं करायचं. क्लिक करून ओढायचंय का ते? ओके. सर तुमची स्क्रीन फुल दिसत नाही. फुल दिसते, मोबाईल नेटवर्क नाही तुझ्या. स्क्रीनचा प्रॉब्लेम नाही कोणाला बाकी? हा दिसत आता. नाही आले आकडे सगळे. ना माझ्या दुसऱ्या मोबाईलवर मी लावलं ते बरोबर दिसते, पण तुमची स्क्रीन आहे ना, फक्त काय दिसते मला, सेन्सेक्स सेल बाय हे एवढं दिसायला. नाही ना, मग तुझ्याकडे नेटवर्क नाही. त्या ज्या मोबाईलवर क्लिअर आहे ते मोबाईल वापर. नाही आपला ऑनलाईन क्लास याच्यावर आहे ना. असं नाही, त्याला का दुसऱ्यावर त्याच्यावर लिंक टाकून जॉईन व्हायचं. सेल बाय मध्ये नेटवर्क नाही, मग त्याचा हॉटस्पॉट घेऊन घे किंवा लॉग आउट करून डबल लॉग इन हो. एक मिनिट, काहीतरी मॅडमचा मेसेज आला. आता मेसेज कुठं पाहिजे?
मेसेज टाकलं तर बंद होते सगळं. आहे व्यवस्थित. ओके ओके ओके. व्यवस्थित आहे स्क्रीन ऑनलाईन म्हणणं आहे. आला 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 आला. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो नाही इथपर्यंत ते आले. ओके. हो हो आलो आलो सर. ओके ठीक आहे. आता सगळ्यांनी मी सांगाल तसं करायचं. हां डोकं लावायचं नाही जास्त. याला क्लिक करायचं तुम्ही मोबाईलला असं क्लिक करायचं. त्याचे 2 झिरो आले पाहिजे असं क्लिक करायचं. मध्यभागी क्लिक करा त्याला. केलं क्लिक? बरं एक हा मिनिट. केलं. केलं. असं आलं तुमच्याकडं. इथं वर असं पेन चिन्ह आलं असेल. या डस्टबिन आले असेल. 3 टिंब आले असेल. 3 टिंब हा बरोबर. हा तुम्ही 3 टिंब जायचं. ज्याच्याकडे असं आलंय जे लॅपटॉप वरून किंवा पीसी वरून जॉईन त्यांच्याकडे असं आलं असेल. जे मोबाईलवर जॉईन आहेत त्यांच्याकडे हे येणार नाही. त्यांच्याकडे असे 3 टिंब येतील. हा तुम्ही 3 टिंब जायचे सगळ्यांनी. ज्यांच्याकडे असं आलंय त्यांनी सेटिंग मध्ये जायचे. हा 3 टिंब तुम्ही जर गेले तर खाली सेटिंगचा ऑप्शन आहे तुमच्याकडे. माझ्याकडे नाही हा दिसत ते. बरं ओके. माझं सेटिंग वेगळे. माझे इथं घेत जाणार मी या सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये गेले असं तुम्हाला कलर ओपन होतील स्टाईल मध्ये गेल्यावर. बरोबर. आलं का असं सगळ्याकडं? आलं. आलं सगळ्यांचं आलं असं? हा 3 टिंबात गेल्यानंतर सेटिंग मध्ये जायचं पुढं. असं येईल हा तुमच्याकडे कलर. आले का? आले आले. हो आले. आता याच्यामध्ये हे प्रत्येकाला टिक मार्क केलं बरोबर. याच्यामध्ये झिरोला टिक मार्क ठेवायचा. आपलं झिरोला काय करायचं टिक मार्क राहू द्यायचा. बर 0.382 ला एक टिक मार्क राहू द्यायचे. हा बर हा 0.62 काढून टाकायचे आणि 1 ला ठेवायचे. 0 0.38 आणि 1 ह्या 3च टिक मार्क ठेवायच्यात. बाकी सगळ्या टिक मार्क काढून टाकायचे आहेत तुम्ही. हे 0 200 हे 61 4 हे सगळं काढायचे. उजव्या साईडच्या डाव्या साईडच्या या सगळ्या काढून टाकायच्या. आता ऐका झिरो लाईक लावली टिक मार्क. हे पाहिजे स्क्रीनवर हे एवढं लावायचे 3 राईटला नाही फक्त 3च आले पाहिजे तुमच्याकडे. खाली बरोबर बरोबर. कलर कोणते काय अडचण? कोणते कोणते ठेवायचे सर? फक्त 0. स्क्रीनवर हा त्याला बाकी काहीच नाही करू तुम्ही. याच्या विषय काहीच नाही करू. हा ते बरोबर. याच्यात ये ना वर जात नाही. हा ना वरती जा. क्लोज करून क्लोज करून तर दुसरं अकाउंट आहे का एखादं त्यात ट्राय करू. जेवढं ट्राय केलं तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही. जेवढं ट्राय जेवढं पण दिसतं. तर माझ्या स्क्रीनवर तुमच्या स्क्रीनवर फरक आहे थोडा. तुमच्याकडे फक्त एका खाली एक कलर येतील. माझ्याकडे काय होतात दोन्ही बाजूला कलर येतात. ते वर झिरो खाल्लं. झालं सगळ्यांचं? हा याला ओके म्हणायचं. ओके सर म्हणलं. कोणते ठेवायचे होते सर? फक्त 0.23 तेवढं ठेवायचं होतं ना? 0.23 नाही ठेवायचं. आणि 1 असं. हे बघा स्क्रीनवर दिसते तुमचे 3च ठेवायचे. बाकी सगळे तुम्ही काढून टाकायचे. बघा माझे सगळे 0 झाले दिसते की सगळे काढून टाकले मी इकडे उजव्या साईड. आता हे काय फिबोनाचीचे हे रेशिओ आहेत सगळे. फिबोनाची काय आहे ते रेशिओ आहेत. रेशिओ याला याच्यामध्ये गोल्डन रेशिओ असतात. ज्या आता फिबोनाची ज्यांनी तयार केली किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये एक प्रत्येक धर्माचा याच्यामध्ये एक शुभ आकडा असतो असं म्हणणं आहे. ज्यांनी तयार केली ज्यांनी कोणी तयार केलं असेल बरोबर. तर हे 1 आहे 0 आहे 0.38 आहे. काही 786 वगैरे आहे. 0.78 असेल काही याच्यामध्ये तुमच्याकडे असेल काही 0.79 माझ्याकडे. तुमच्या 0.78 येईल ते 0.2. तर प्रत्येक धर्मानुसार ते आहे टाकले असेल त्याचं म्हणणं आहे. आपल्याला
ट्रेन लाईन ओके करा, ट्रेन लाईन ओके. हा हे झालं 0.38 त्याच्यात 382 आहे ना, बेंच करून ठीक. बाकी खाली काही नाही ना. हा आले याला ओके करून टाका तुम्ही, त्याला ओके करायचं. असे 3 रेषा येतील तुमच्याकडे, फक्त 2 कलर येतील. त्यामुळे तुमची वेगळं असू शकतात. आलं तुमच्याकडे असं. आलं का सगळ्यांकडे असं असं यायला पाहिजे. आलं पण हो आता आलं बरोबर आहे. 2 कलर आणि 3 रेषा आले पाहिजे. त्याच्यामध्ये वर एक आहे 0 आहे, 0 सेंटरला आहे आणि 0 खाली. काही तर उलट झाला, वर 0 आला तर खाली 1 आला, होऊ शकते. तुमच्या लावणीवरती डिपेंड आहे. ज्यांनी खालून वर वर आला सगळ्यांचं आलं. हो सर. पण आकडे चेंज आहेत sir थोडे कसं काय चेंज झाले आकडे? कंसातले. कंसातले गावात कंसातले नका बघू. फक्त हे 3 साईड 3 आकडे आहे का तुमच्याकडे? हो ते आले ते आले. खालीवरती 3 आकडे का? ते माझ्या आधी. ते आले. ते आले. ओके सगळ्यांचं आलंय. एक मिनिट. आता असं आल्यानंतर इथं हायर आहे चॅनल बघायचं. हायर आहे म्हणजे आता मार्केट चालू आहे. एक चॅनल बनले आणि हे एक चॅनल बनले. 2 हायर आहे चॅनल बनल्यात ना. हो काय करायचं आपण फिबोनाची खालून वर लावायची. आफ्टर मध्ये कसं लावायची फिबोनाची नेहमी खालून वर, म्हणजे खाली एक आला पाहिजे वर 0 आला पाहिजे. लावा 2 चॅनलला खाली एक आला पाहिजे मध्ये zero. ऑटोमॅटिक खाली एक वर 0 वर लावली मी ह्या चॅनल लावली. अशी लावायची. लांब सोडून द्या, काही अडचण नाही. थोडस लांब कशाला लावायची? त्या पहिल्या चॅनलच्या लोला आणि दुसऱ्या चॅनलच्या हायला अशी लावायची. कुठेही लावा. मी इथं लावले कोणत्याही चॅनलला लावायचं. हायर आहे बघू कुठेही लावा तुम्ही. तिथं हायर आहे दिसतंय तिथं लावायची. लावली ते काय आलं का? आणि फ्रेम 5 मिनिटं लावायच्या. 5 मिनिटावर लावायचं. 3 मिनिटावर लावायची नाही. 2 चॅनल हायर आहे बघायचं. त्याची अगोदर हायर आहे 2च चॅनल घ्यायचे आपल्याला. फक्त 2 चॅनल घ्यायचे. लावली. पहिल्या चॅनलचा लो आणि दुसऱ्या चॅनलचा हायला लावायचं. बाकी तुम्ही काही बघायचं नाही याच्यात. पुढचा नियम सांगतो मी काय करायचं. पहिला नियम काय? हायर आहे बघायचं. ओके. दुसरा नियम पहिल्या चॅनलच्या लो पासून दुसऱ्या कॅनलच्या हाय पर्यंत व्यवस्थित लावायची. कुठली म्हणजे काय झालंय त्याला कुठ लावायची? लाला लावायची ना. बरोबर. किती आपल्या माहितीसाठी लाल लाईट लागली हिरवी लाईट. बरोबर. कट होऊन जाईल. आपलं लक्ष देतं आपण लावली अशी लावायची. झाली सगळ्यांची. अशी लागली का सगळ्यांची? करायला कुणी? लागले ओके. पहिला रूल काय? हायर आहे बघायचा. दुसरा रूल काय? पहिल्याच्या लो पासून दुसऱ्याच्या हाय पर्यंत लावायचं. इथपर्यंत आलं लक्षात. तिसरा रूल तिसरी कॅन्डल ही 0.38 0.8 टच झालेली पाहिजे आणि तिची क्लोजिंग रेषेच्या वर गेलेली पाहिजे. तिसरी कॅन्डल काय झाली पाहिजे? मधल्या लाईनला आपल्या 0.38च्या रेशोला टच झालेली पाहिजे आणि तिची क्लोजिंग कुठे दिली पाहिजे? वरती दिलेली पाहिजे. आता घडलंय का इथं?
नाही घडलं. इथं घडलेलं नाहीये. नाही घडलं. सर ती सेकंड कॅन्डलच्या वीकच्या वरती क्लोज झाली पाहिजे का? हा, क्लोजिंग म्हणजे बॉडी याच्यावर क्लोज झाली पाहिजे अशी. परंतु तिसऱ्या ही लाईनला टच झालेली पाहिजे किंवा इथे खाली आली तरी चालते, पण क्लोज कुठे झाली पाहिजे? या झिरोच्या वरती, म्हणजे या हायच्या वरती. हो सर. झालंय का असं इथं? नाही झालं. झालं का? नाही झालं. हे माझ्याकडे नाही झालं. हा, आमच्याकडे पण नाही झालं. तुमच्याकडे झाले का? नाही झालं. ठीक आहे. आता मग इथं झालेलं नाही, मग काय करायचं? पहिली काढलं काय करायची त्याच्यातली? आता मार्केट चालू आहे. ही आणि ही हायर आहे का दुसरी? ही आणि ही. हो. मग काय करायचं? इथं तो घेऊ आपण आणि इथं हाय घेऊ. त्यांचं हाय राहायला लावू. लागली की बरोबर? हो. तिसरी कॅन्डल ह्याला टच झाली, बरोबर? खाली पण आली. वर क्लोज झाली का? नाही झाली. वर क्लोज झालेली नाहीये. समजलं तुम्हाला? आता इथं हायर आहे का? इथं आणि इथं मात्र हायर आहे, बरोबर? आता काय करू आपण? इथं एक लावू आणि इथं हाय एक लावू. इथं हाय घेतला बरं आपण, हाय घेतला, चालू घेतला. तिसरी कॅन्डल टच झाली, पण याच्या वर क्लोज झाली का? नाही. नाही नाही नाही. आता का नाही झाली बघा, इथे पूर्ण साईड वेज येणार, म्हणजे किती कुठंच लागणार नाही डायरेक्ट. तिथे साईड वेज मार्केट, बरोबर? सारखं झालं ते साईड वेज मार्केट तुमचे पैसे जाणार नाही. तुम्ही कुठे अप्लाय करा, टाकायचं. आता बघू आपण. ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, ही आणि हे बघा व्यवस्थित मोठं करतो नुसतं. ही एक कॅन्डल आणि ही कॅन्डल आहे का? आहे ना. आहे. आहे. लाल आणि आहे ना. वरती व्हॅल्यू इथे चेक करा. पहिली काय किती आहे? 781.16, बरोबर? दुसरी काय किती आहे? 782.76, म्हणजे हाय इथं लोच्या खाली, इथं लो नाही, याचा अर्थ या दोन हायर आहे. सगळं दोन कॅन्डल. चला आपण आता काय करू आपण? त्या दोन कॅन्डल लावू, पण त्या ही एक आणि ही एक हायर आहे व्यवस्थित लावायचे आहे. हिचा लो आणि हिचा, बरोबर? कारण आपण हिचा लो लावला, हिचा हाय लावला. हो. तिसरा नियम काय आपला? झाली चित्रला झाली तर ठेवून खाली आली, बरोबर? हो. आणि क्लोजिंग वर दिली तिने एंट्री घ्यायची. इथं एंट्री घ्यायची. हा, क्लोज झाले. मग आपण फिबोनाची लावली पहिल्याने दुसऱ्याला. तिसऱ्या कॅन्डलची वाट पाहत बसतो आपण 5 मिनिट आहेत ना आपल्याकडे. करता येईल नाही आपल्याला. सुरुवातीला 5 मीटर करायचं, नंतर 6 महिने, 3 मीटर करायचं. आणि सर एसएल कुठे लावायचा तिचा? त्याला झालं तुम्हाला या कॅन्डलचा लो, दुसरीचा लो किंवा तिसरीचा लो, तो जास्त असेल तो तुमचा एसएल लावायचा. हो सर. हा, जो ही कॅन्डल जास्त खाली असेल तिचा लो तुमचा स्टॉप लॉस. आता मी ते मार्क करतो, स्टॉप लॉस लावायचा. आता हिचा लो खाली, बरोबर? तुमचा स्टॉप लॉस.
स्टॉप एंट्री कुठं तुमची सातशे साठ 784 किती पॉईंट झाले सेन्सेक्स मध्ये झालं सांगा 25 पॉईंट झाले बरोबर 25 पॉईंट कशावर आहे तुमचे इंडेक्स वर बरोबर एटीएमच्या कॉल ऑप्शन वरती किती पॉईंट स्टॉप लॉस इंडेक्स वर 25 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे इंडेक्स वर किती पॉईंट स्टॉप लॉस झाला किती पॉईंट झाला 25 झाला कसं झाला लो आणि बनते बरोबर किती पॉईंट आहे म्हणजे 25 पॉईंट तर तुम्ही जर कॉल ऑप्शन बाय केला तर किती मध्ये स्टॉप लॉस किती येईल मॅक्झिमम 12 पॉईंट सेन्सेक्स मध्ये बरोबर आणि सेन्सेक्स मुवमेंट तुम्हाला माहिती किती फास्ट असते 10-12 पॉईंट 12 पॉईंटचा स्टॉप लॉस येईल 12 पॉईंट म्हणजे 240 रुपयाची रिस्क आहे त्याचा एक लॉट 20 पाहिजे तुम्ही पहिल्या सेन्सेक्स काय घ्या तर करू शकता 240 रुपयाची रिस्क आहे 12 पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्ही 15 पॉईंटचा स्टॉप लॉस देतो 3 पॉईंट जास्त त्याच्या खाली घ्या काय फरक नाही 12 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे पहिले टार्गेट 12 पॉईंट असलं पाहिजे बघू आपण काय झालं आपण इथपर्यंत टार्गेट घेऊ इथून इथे टूल घ्यायचं बरं का ते ज्याला घ्यायचं असेल ते लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन लॉंग पोझिशन म्हणजे वरचे मोजायचे आपले शॉर्ट पोझिशन खालचं टार्गेट ओके बघा 25 पॉईंट आला आता येतं तारीख किती दिलंय बघू आपण पर्यंत 188 झालाय 60 रिस्क रिवॉर्ड 60 तुम्हाला 7 रुपये मिळाले बरोबर 1000 रुपयाची रिस्क तुम्हाला मिळाले स्टॉप लॉस झाला प्रमोद समजलं का आवाज थोडा मला अटकत यार तुमचा आवाज तिकडे यार सर कोणाची तरी माईक चालू असल्यामुळे ना असं वेगळाच आवाज येतोय प्रमोदचा माईक चालू तू आवाज बंद कर फक्त आवाज बंद कर प्रमोद आवाज बंद कर माहिती केला 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 ओके काय केलं आपण आणि काय झाली पाहिजे याला टच झालेली असली पाहिजे टच झाली आणि तिने वर पण क्लोजिंग दिली इथं तुम्ही एंट्री घ्यायची तिसऱ्या कॅन्डलला हा तर कशी असली पाहिजे वर याच्यावर क्लोजिंग झाली असली पाहिजे झाले म्हणजे आपली एंट्री इथं 784 ला आहे आणि स्टॉप लॉस 759 म्हणजे 25 पॉईंटचा सेन्सेक्स वरती स्टॉप लॉस आहे इंडेक्स वरती मेन चार्ट वरती म्हणजे तुमच्या ऑप्शन वरती स्टॉप लॉस 12 पॉईंटचा येईल तुम्ही 15 पॉईंटचा स्टॉप लॉस द्या 3 पॉईंट आणखी एक्स्ट्रा द्या स्टॉप लॉस 15 म्हणजे 300 रुपयाची रिस्क आहे आणि टार्गेट किती मिळालं तुम्हाला 188 पॉईंटचं टार्गेट मिळालं तिथे तुमची एंट्री आणि समजा तिथं एंट्री घेतली त्याची वीक जर खाली जर नाही आली आपले नियम काय आहेत ते नियमच बघायचे फक्त बाकी काहीच करायचं नाही सर त्या पिवळ्या पट्टीला जर ती
खाली टच जर झाली नाही आणि त्याच्या वरच जर क्लोज जर झाली तर घ्यायची नाही एंट्री. ओके अगोदर बघितलं ना पण ते परत जरी लागलं नाही तर ते झाली नाही तुमची. तिसरी कॅन्डल ह्याला टच झालेलीच पाहिजे. त्याला टच करून ती वर गेली पाहिजे. खाली येऊ दे नाही फरक नाही पडत. पण ती वर close झाली पाहिजे. ओके तरच ओके ती चांगली आहे. इथं एंट्री घेतली आपण. हा तुमचा स्टॉप लॉस. दोन्ही कॅन्डल पेक्षा जो मोठा लो असेल खाली असेल तो 25 पॉईंटचा स्टॉप लॉस. म्हणजे तुमचा ऑप्शन वरती 10 ते 12 पॉईंटचा स्टॉप लॉस येईल. आणि तुम्हाला ॲटलिस्ट इथपर्यंत जरी घेतलं, मी सांगत नाही पुढेच घ्या टार्गेट, इथपर्यंत जरी घेतलं तर 188 पॉईंटचं तुम्हाला टार्गेट मिळाले. ऑप्शनवर कमीत कमी तुमची 140 पॉईंटची मुवमेंट होईल. टाइम डिके स्पॉटला तरी ॲट द मनीचा किती होईल? 140. 140 पैकी 100 पॉईंट आरामशीर तुम्ही कमवू शकता. नाही 100 कमवता तर 80 कमवा, 80 आली तर 50 कमवा, आणि नाही 50 कमवता तर 40 कमवा. 40 नाही कमवलं तर 20 कमवा, 600 रुपये मिळतात. 20 पॉईंट जायला काहीच लागत नाही सेन्सेक्स मध्ये. हा एका झटक्यात 20 पॉईंट जाते ती ठीक आहे. पण आपण माझं टार्गेट कसं हे करायचं आपलं टार्गेट हे बघा, आता इथं लावले मी काय करणार, मला 1:1 टार्गेट घ्यायचं. उदाहरणार्थ मी काय करणार, इथं लावून ठेव. बरेचशा लोकांचे चार्ट बघा असं लावलेले आहे की नाही, असं लावलेलं त्यांनी मोकळं. ते सांगतो तुम्हाला. इथं स्टॉप लॉस लावून द्यायचा असं, आणि जास्त मोकळं सोडून द्यायचं. हे तर तुमच्याकडं 2 दिसतंय का? 1:4 घ्यायचं समजा मला. मग मी काय करणार, याला 4 पर्यंत येणार असं. आता काय करणार, हे असं लावलं आपण, लावलं असं तुमच्याकडे या खाली stop loss येतो. लावायचं, जातं की मागे. जर का राशीव 1:4 एडिट होऊन जाईल. शक्यतो 1:2 पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला याच्यामध्ये. 2 तर टार्गेट घ्यायचंच, बिलकुल घ्यायची. निफ्टी असं बँक 1:1 जरी मिळालं तर काही कमी नाही स्टॉप लॉसच्या प्रमाणात. स्टॉप लॉस लावायच नाही तर तुमचा लॉस जास्त होणार. स्टॉप लॉस लावायचाच. स्टॉप लॉस शिवाय कामच नाही करायचं माझं. स्टॉकला लावू नका, पण ऑप्शनला तुम्हाला गरजेचं आहे स्टॉप लॉस लावणं. 2-4 पॉईंटने 10 पॉईंट खाली लावा. 10 पॉईंट वाचतील तुमची, पण कॅपिटल वाचेल. 10 पॉईंट जातील पण कॅपिटल वाचेल कमीत कमी. आता मला सांगा, इथं कुठं लावा बरं, ती लागते का कुठं? कुठं हायर आहे, जर जिथं कुठं हायर आहे दिसेल किंवा लो दिसेल. आता ही नाही, लोअर लो आहे, म्हणजे खाली कॅन्डल क्लोज झाली की तिसरी लागणारच नाही ती. म्हणजे येतच साईडवेज मध्ये ती कुठंच लागत नाही, लागणारच नाही. आता आपण इथं लावतो. ओके, आता बघू आपण साईडवेज मध्ये ज्या ठिकाणी डोजी आणि स्प्रिंट ऑफ असते ते साईडवेज मध्ये एकाच लेवलने चालतं ते साईड एकाच रेंजमध्ये चॅनल मध्ये चालतं ते. फिबोनाची नाही वाटत राहायचं. फिबोनाची फक्त स्ट्रॅटेजी वापरायची. फिबोनाची काय सांग, फिबोनाची बसणारच नाही. आपण हिला आणि लावलं बरोबर. आता ही आणि ही आहे का हायर आहे, कोणतरी उशिरा आलं समजायचं आपण. त्या 2 नाही सापडे त्याला, आणि ह्या 2 सापडे आहे का हायर आहे. करायची प्रोसेस चालू आपण. काय करायचं, हिचा लो हिचा हाय, बरोबर का? मला तिसरी टच झाली का नाही झाली, थोडी बाकी याला टच झाली की याला नाही झाली, थोडीशी बाकी आहे. त्याच्यासाठी ही ॲक्युरेट लावायची, तरी पण ट्रेड घ्यायचा नाही. तसं नाही झालं ना, आपल्या नियमात नाही आहे ना घ्यायचं, जबरदस्त नाही. जाऊ दे, मार्केट गेलं, मार्केटला सोडून नाही. टच झालं नाही ना, ट्रेड घ्यायचा नाही. जिथं टच होईल आणि वर क्लोज होईल तिथंच तुम्ही ट्रेड घ्यायचा. मागची घ्या बरं, मागची लाल ती घेतेच ना आपण आता. त्याच्या मागची ओके, ह्या 2 घ्यायच्यात ना. हिरवी त्याच्या मागची आता जी लाल कोणती ही आणि ही घेतलं ना आपण आता. घेतले मग त्याच्या वर क्लोज झाली आणि टच होऊन खाली आली मी. तोच घेतला ना 760. ठीक.
ओके तिथं जर त्याला टच जर झालंच नाही तर मग एंट्री घ्यायची नाही आपण. नाही घ्यायची. भरपूर भरपूर भेटत तुम्हाला, तसं काय अडचण नाही. आणि समजा झाली ती एंट्री घ्यायची बिंदास. बिंदास घ्यायची. आता बघा बीटीसी घेऊ, एक लोअर लो बघू आपण नंतर. लोअर लो पण बघू आपण एक. सर फॉरेक्स मध्ये पण चालेल नाही? फॉरेस्ट मध्ये पण चालेल. कोणतं घ्यायचं फॉरेस्ट सांगा. गोल्ड वगैरे घेतलं तरी चालेल. गोल्ड तुम्ही गोल्ड सांगणार पण दुसरं नाही सांगणार. रोड जाऊन जमतं आपल्याकडे. हा? जमतं का आपल्याकडे? इथं बॅन केले फॉरेक्सचं. इकडे बघा, चला शक्यतो आपण बॉटम साईडला लावायचा प्रयत्न करायचा, म्हणजे काय होतं टार्गेट चांगलं मिळतं आपल्याला. म्हणजे हो. हाय आहे का, हायर आहे का, हो. जायचं इथं, इथं घ्यायचं, इथं घ्यायचं आणि पुढं. काय झालंय बरोबर. हो. आता तुमचा स्टॉप लॉस टार्गेट बघू काय झालं इथं. इथं तुमची एंट्री, स्टॉप लॉस तुमचा हा. ओके, हा स्टॉप लॉस थोडीशी वर आहे इथे, बरोबर. 2.86 2 पॉईंटचा स्टॉप लॉस तुमचा सगळा. 3 पॉईंटचा फॉरेस्ट मध्ये. किती पॉईंटचा? 3 पॉईंटचा स्टॉप. तुम्ही 3 पॉईंटचा लावा. चालू याच्यात स्टॉप लॉस लावता येतं तुम्ही असं लावलं. पण मग लावतो त्याला काय अडचण. टार्गेट किती दिलंय? किती दिलं टार्गेट? 22 पॉईंट दिले. 22 दिसतंय का? 8 पट टार्गेट दिले. हो. तिथे बाकी सोडून ते 63 आलं लक्षात. आता हो समजा सर. आपण उशिरा आलो आणि त्याला ही मुवमेंट हुकली. ही मुवमेंट काय झाली त्याची? हुकली पहिली. बरोबर आता ही मुवमेंट हुकली, पण ही नाही हाय राय सापडली त्याला, आहे की नाही. त्याने काय केलं, ही आणि ही लावली. हा, तिसरी गाडी टच झाली का तिथं? नाही झाली. एंट्री घ्यायची नाही. मग ही आणि ही आहे का नाही, हायर आहे, हाय. मग त्याला लावून बघू ना आपण. टच झालेली नाही अजून. टच झाली का? नाही. घ्यायची नाही. चल, ही आणि ही हायर आहे, बरोबर. या दोन्ही लवा. तिसरी टच झाली. झाली? हो. वर क्लोज झाली का? नाही. एंट्री घ्यायची का? नाही. ओके, चला. ही आणि ही हायर आहे. लाल कॅन्डल बारीक बघायचे विकतेच्या. हायर आहे का बघा व्यवस्थित बघा. आहे घ्या ते थोडं. हो. हो सर. टच झाली का तिसरी? झाली. क्लोज. एंट्री घ्यायची. 39 ला एंट्री, स्टॉप लॉस 36. आता इथं मिळाला ट्रेड, इथं मिळाला. ठीक आहे. इथं जरी तुम्हाला ट्रेड मिळाला तरी इथून तुमचं टार्गेट एंट्री घेते ना तुम्ही, हा तुमचा स्टॉप लॉस. इथून सुद्धा तुम्ही टार्गेट 1:2 जरी ठेवलं तरी इथं अचीव होते. इथं 1:2 इथं अचीव झालं तुमचं टार्गेट. तसं इथून सुद्धा भरपूर वर घेतलं. इथपर्यंत घेतलं तुम्ही तर त्याला मोठे पैसे देईल तुम्हाला. हो. या फिबोनाचीला तुम्ही कुठेही वापरा. त्याला फॉरेस्ट गोल्ड झाले, निफ्टी झाली. एक लोअर लावायचं आपल्याला, स्टॉपर पण लावायचे. मग थोडंसं फास्ट घ्या. ठीक आहे. बोर्डला डिकेच असतो नाही. आता बघा लोअर लो कुठे आहेत? लोअर लो ही आणि आहे का? लोअर लो
नाही. मुद्दाम मध्ये घेतो बरं मी. हो. ही लाल आणि ही आहे का लोअर लो? हो आहे. मग काय करायची? फिबोनाची घ्यायची आणि कशी लावायची? वरून खाली लावायची. वरून खाली लावायची. आता झिरो कुठं आला आपला? खाली आला. पहिले झिरो कुठं होता? वर होता. चला नियमनुसार 2 लावली, तिसरीची वाट पाहिली, तिसरी वरती टच झाली, खाली काय झाली? क्लोज झाली. बरोबर? हो. इथे 3651 ला तुमची एंट्री. ओके. स्टॉप लॉस हिट झालाय का? हा तुमचा स्टॉप लॉस आहे. 3653 ओनली 2 पॉईंटचा स्टॉप लॉस त्याच्यावरती. शॉर्ट पोझिशन मध्ये जाऊ आपण, बघू काय काय झालं. तुम्ही एंट्री घेतली, हा तुमचा स्टॉप लॉस. $1.5 स्टॉप लॉस आला सगळा ₹150. टार्गेट बघू आपण किती दिलंय त्यांनी. किती पॉईंट दिले? जवळजवळ 14 पॉईंट. किती पॉईंट झाले टार्गेट? खूप झालं ते. खूप झालं. द्या मग घ्यायचे. ते घ्यायचं तुम्ही. हो. आता ही स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. हे समजले लोअर लो कसं लावायचं, हाय राहिलं कसं लावायचं, यात तुला अडचण आहे काही? हो समजलं. स्टॉप लॉस हिट झालं नाही सर अजून. नाही होत, नाही होत. आणि तुम्हाला टार्गेट भरपूर मिळतात. इथं जर लागली, इथं पण तुम्हाला लावता येईल, इथूनही लावता येईल, कुठेही लावता येईल तुम्हाला. काय अडचण नाही त्याच्यामध्ये. हाय राय बघायची तुम्ही दिवसभर किती हाय राय. फक्त एक ध्यानात ठेवा, रेजिस्टन्स लेवलला तुमच्याकडे सपोर्टेशन असणार का? लावली रेजिस्टन्स लेवलला शक्यतो लावायचे नाही. तुम्ही सांगतो वर हायर हाय झाला होता सर, इथं मी लावली आणि इथून मार्केट तर खाली आलं. तसं करायचं नाही. ते तर सरळ सरळ समजते. तुम्ही शिकलेले, तुम्ही काय अडाणी. त्याच्यासाठी खालचे स्विंग बघायचे, खालच्या स्विंगला लावा. आता इथं बघा, इथं थोडं का टार्गेट दिले, मी तुम्हाला इथं लावून दाखवतो. ओके. आणि स्टॉप लॉस एकदम कमी आहे. चेक करा तुम्ही स्टॉप लॉस. हो. दोन कॅन्डल छोटा स्विंग आहे. बरोबर. इथे एंट्री देऊ त्या मानाने काही सुद्धा 1 ते 2 पट तुम्हाला टार्गेट दिलं असतं. एंट्री कुठे तुमची? इथं. स्टॉप लॉस कुठे तुमचा? इथं. 1.5 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. बरोबर. टार्गेट देते 1.5 पॉईंट. तेवढे $30-40 काढते. हो. मिळालं तुम्हाला दुप्पट दिलं ना काय एवढा छोटा की नसतो टार्गेट. स्टॉप लॉस हिट न करता मग तुझा पॉईंट आता स्टॉप लॉस नाही गेला पाहिजे. लॉस जरी झाला तर किती पॉईंटचा स्टॉप? 1.5 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे ₹150 लॉस. आणि टेन्शन नाही येत ना काहीच. यातलं टेन्शन नाही. यस एक ऑप्शनला कुठे खरं तुम्हाला. दुसरा चार्ट सांगा. आपण फॉरेस्टला घेतली सापडेल तुम्हाला. कुठेही आहे सापडेल तुम्हाला. कुठं जर कुठं लावू शकतो का? कुठेही लावा, कुठेही लावा. आता रेजिस्टन्स लावायचं. रेशन नाही लावायचं. आधी बघा इथं हायर आहे, लावून दाखवतो तुम्हाला. हायर आहे ना, झाली का? खाली टच झाली पण वर क्लोज झाली कधी नाही झाली. बसणारच नाही तुम्हाला. तरी पण उलटा आहे तुम्हाला टाळायचं. आता 3 पॉईंटला आपण बघा. चला असं कशात बघायचं ते सांगा तुम्ही मला. तिथं लावा. बिटकॉइन बघा सर. बिटकॉइन बघायचं. मग 3 मिनिटाच्या मध्ये पण चालते का? 3 मिनिटात लावायची पण त्याला तुम्हाला 3 मिनिटात वेळ जास्त लागतो म्हणजे करायला. काय मुवमेंट जास्त मुवमेंट होऊन जाईल. कुठे आहे? लोअर लो हायर आहे कुठे दिसतं तुम्हाला? लोअर लो कुठे दिसतं? कुठं लावायची सांगा. कुठं लावायची? इथं लागणार नाही. त्याचं कारण ही रेड कॅन्डल खाली क्लोज आहे. बरोबर. ही हायर आहे बरोबर.
क्लोज नाही होणार. लावून बघू. खाली क्लोज नाही होणार. 3 नंबर टच झालेली नाही, सोडून द्यायची. नाही. बरोबर पेशंट डेव्हलप होता येणे. आता काही तयारी गरज नाही तुम्हाला. आता हाय राय ही आणि ही आहे. तिसरीच कॅन्डल पाहिजे ना, चौथी कॅन्डल नाही, तिसरीच पाहिजे. ही आणि ही हाय राय आहे. चला, ही पण टच नाही झाली, सोडून द्या. ट्रेड घ्यायचा नाही. कुठं आहे राय हे सांगा तुम्हाला. हे बीटीसी लावलंय आपण मुद्दाम. ते जाऊन ते सोडून द्या बाकी. ते स्ट्रॅटेजी प्रमाणे केलं तर स्ट्रॅटेजी प्रमाणे करायचं आपण. ते मार्केट गेलं म्हणजे झालं याच्यावरून घ्यायची तुम्ही. ते अगोदरचं मार्केट आहे म्हणून आपल्याला सोपं दिसतं ते आता. हा बरोबर आहे. हो, होऊन गेल्यावर आपल्याला सोपं दिसतं. नाही आपण हे लाईव्ह मध्ये नाही, लाईव्ह मध्ये त्यांना माहिती. आता हे चालू आहे ना. हा. हो बीटीसी चालू आहे. बघा बरं, ही आणि ही बघा तुम्हाला लावतो मी. लोअर लो आहेत का दोन लाल कॅन्डल आहेत. लावा पण तिथं. दोन टच झाली, तिसरी टच झाली, खाली क्लोज दिली. ओके. स्टॉप लॉस काय असणार तुमचा? हाय. बरोबर. थोडासा पण याच्यापेक्षा कमी करा. दिलं टार्गेट दिलं का नाही दिलं? हो. थांबायचं का आता इथं ना, जर स्टॉप लॉस नाही तर टार्गेट संपला विषय. मार्केटला एक चॅलेंज आहे करायचं कधी पण. स्टॉप लॉस घेऊन जाणार मग टार्गेट घेऊन तर तुम्ही मार्केटमध्ये सक्सेस करणार, पैसे कमवणार. तुम्ही मार्केटमध्ये घाबरून निघले बाहेर त्याच्या मार्केटला वर जाणार. बरोबर. हे ध्यानात ठेवा. त्याच्यासाठी स्टॉप लॉस लावून द्यायचा बिनधास्त टार्गेट ट्रेल करत चालायचं. वरती 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 घेत चालायचं. तर तुम्ही जास्त पैसे कमवणार मार्केटमध्ये. ते फिक्स ठेवायचं. तुम्ही मार्केटमध्ये उतरण्याच्या अर्थ रिस्क घेतली तुम्ही, बरोबर. मार्केट रिस्क आहे ना. मार्केट्स आर सब्जेक्ट टू रिस्क. तर तुम्ही रिस्कच घेतली म्हटलं मग स्टॉप लॉस द्यायला काय असेल तुम्हाला लावायला. जास्त लॉस होऊ द्यायचं नाही. नाही आधी करायची पोझिशन जर याच्यावर गेलं तर याच्यावर जर गेलं मार्केट तुम्ही आता नाही करायची पोझिशन पण करायचीच. पोझिशन एक्झिट करायची म्हणजे करायचीच. ठीक आहे. स्टॉप लॉस तुम्हाला जर लावायचा नसेल, स्टॉप लॉस नेहमी सांगणार असं शिकवताना स्टॉप लॉस डोक्यात ठेवून चालत नाही. स्टॉप लॉस सिस्टीमवर लागला पाहिजे. कुठं लागला पाहिजे? सिस्टीमवर. म्हणजे ऑटोमॅटिक एक्झिट तुम्ही होता. तुम्ही म्हणताल नाही यात थोडं खाली आलं का आपण एक्झिट होणार नाही. ते शक्य पण नाही, तसं होत पण नाही. मार्केट ते आणखी वर जाईल मार्केट. तुम्ही पाहत बसता तुमचा लॉस वाढत जाईल. त्यापेक्षा आहे तो लॉस घ्यायचा, बाहेर पडायचं, नवीन संधीची वाट बघायची, दुसरा ट्रेड लावायचा. बीटीसी झालं. अजून कुठं बघायचं आहे? स्टॉक सांगा. स्टॉकचं नाव तुम्ही सांगा, कुठेही सांगा, मला काय अडचण नाही. बेल भेल का बेल? PL नाही BL भारत लिमिटेड ना. हाय राय लाव नाही होणार आहे की नाही. तिसरी काय क्लोज टच झाली पण वर क्लोज झाली का? नाही सोडून द्या. इथं 29 इथं मार्केट सुरू झालं 9:15 बरोबर. ते मार्केट इथं सुरू झालं ना 9:15 बनली. तिथं आहे राय नाही. आता इथं आहे राय बनी बरोबर ना. इथं आहे राय बनी. इथं आपण लावू. रोज येते का? हो रोज येते रोज. हा तिसरी टच झाली का खाली? नाही झाली, सोडून द्या. हिला इथं घ्या, इथं वर घ्या. तिसरी टच झाली का? नाही झाली, नाही पुढेच होणार नाही. ही आहे राया आहे. तिसरी टच झाली की इथं नाही झाली. आता ह्या बघा दोन हाय राय आहेत. हाय राय बरोबर.
टच झाली, पण वर क्लोजिंग दिली का? नाही दिली. हा, ध्यान ठेवायचं, गडबड बिलकुल नाही करायची. या दोन हायर आहे नाही आहेत, मात्र ही आणि ही हायर आहे. हिचा हायला लावून आहे नॉर्मल आहे. ठीक आहे, ते नॉर्मलचं होतंय ते बरोबर तुम्हाला सरावाने येऊन जाईल. सर पण आपण बाईक मध्ये लावायला गेलो आणि तिथं समजा आता हाय खाली तिथं हे झालं नाही डिके होईल ना, डिके होऊन परत ते स्टॉपला जाईल ना आपला. स्टॉपलेस जाईल. स्टॉपला एकदम कमी येतो त्याच्यामध्ये. आता बघा, समजा जर एंट्री घेतली तुम्ही 390 ला एंट्री घेतली, हा एंट्री कितीला? 390. नाही त्याच्यात पण होतं तसं, ते मोठी मुवमेंट येतच नाही तुम्हाला टार्गेट. ती मोठी मुवमेंट तुम्हाला उद्याचा दिवस आहे, उद्या मला स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकायचे, तुम्हीच टाकायचे स्क्रीनशॉट मला सगळ्यांनी. एक दिवस येत असतो ती स्ट्रॅटेजी तुम्ही लावायची टाकायची, मग मला समजते कुणाची बरोबर लागली कुणाची चुकीची लागली सगळं समजतं. मग त्यासाठी एक दिवस देत असतो. ही स्ट्रॅटेजी मी शेवटच्या दिवशी घेत असतो नेहमी. आता मुद्दाम आधी घेतली आपण थोडीशी. हा स्टॉप लॉस 1.5 पॉईंटचा स्टॉप लॉस आला सगळं बरोबर. पहिलं टार्गेट किती? 3 पॉईंट बरोबर ना. दुप्पट झालं का? रेशो 2 मिळालं तुम्हाला दुप्पट टार्गेट नाही मिळालं. स्टॉप लॉस गेला 2 पॉईंट पर्यंत नाही गेला. 1:2 मिळालं ना. 100 शेअर घेतल्यानंतर 200 दुप्पट झाले ना किती पैसे, म्हणजे दुप्पट झालं तुम्हाला. ठीक आहे, तसं भरपूर वर गेलं की 7 पॉईंट मिळाले. 1.5 पॉईंटच्या बाजूला 4 पट टार्गेट मिळाले. त्याच्यावर गेले 3 वर गेले 8.5 पॉईंट मिळाले. किती पॉईंट? 5 पट गेले 5.5 पॉईंट. ठीक आहे, आता हायर आहे मात्र व्यवस्थित बघायचं. हायर आहे व्यवस्थित बघायचं. तिथं साईड तुम्ही कुठंच लागणार नाही, कारण त्या हायच्या वरती क्लोजिंगच नाही ना कोणती, त्याच्यामुळे लागणार. लावून बघा तुम्ही, लागणार नाही, लागू शकत नाही. दिवसातून 3-4 ट्रेड आरामशीर देईल तुम्हाला. आरामशीर हा देईल. मार्केट जेवढे एवढे वर जायचं असते तुम्हाला. स्टॉक मध्ये नाही राहत टाइम. ऑप्शन मध्ये असते कुठे बी असते इंट्राडे लिहितात. तुम्ही आजचा पोझिशन बंद करायचं इंट्राडे म्हणायचं. जिथं ऑप्शन आहे तिथं टाइम डिके असतो. जिथं ऑप्शन शब्द नाही तिथं टाइम डिके नाही. ऑप्शन मध्ये आहे ना इंट्राडे. तुम्ही जर ऑप्शन केलं तर फ्युचर ऑप्शनला आहे ना. फ्युचरला स्टॉक मध्ये डिके नाही. स्टॉक इंट्राडे. तुम्ही स्टॉक मध्ये करा नाही तर ऑप्शन मध्ये करा, कुठेही करा. जिथं ऑप्शन शब्द आहे ते टाइम डिके फिक्स ठरलेला आहे. कोणत्या पण याच्यामध्ये तिथं ऑप्शन हा शब्द नाहीये तिथे टाइम डिके नाहीये. फ्युचरला नाहीये, स्टॉकला नाहीये, कुठेही लावा. भरपूर चान्स तुम्हाला लावायला आहे का. इथे एक लक्षात घे, हे बघा, जर कोणी उशिरा आलं लक्षात राहील मला, पण तरी विसरलो. हे बघा, लो हाय टच झाली एंट्री. स्टॉप लॉस 379 वरून स्टॉप लॉस तुमचा 379.25. एंट्री 380. 75 पॉईंटचा ओनली 75 पॉईंट, म्हणजे 1 पॉईंटपेक्षा कमी स्टॉप लॉस. 1 रुपयापेक्षा कमी रिस्क आहे. आणि टार्गेट बघा ना वरती गेलं का. स्टॉप लॉस हिट झाला का टार्गेट हिट झालं बघा तुम्हाला काय झालं. हा काय संबंध नाही. तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे, मग काय संबंध तुमचा निघायचं. जोपर्यंत याच्या खाली येत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं नाही. 1:2 घ्यायचं. 2 घ्यायचं याच्यामध्ये काय नाही करायचं. येणार म्हणजे येणार तुम्हाला. हा येस नाही. 2 नंबरचे दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅनलचा जो लो जास्त असेल तो घ्यायचा स्टॉप.
त्याच्या खाली एक पॉईंट लावा. ऑनलाईन पैकी कोणतरी बोलत होतं, बोला. येऊ दे ना, त्याचं अडचण काय तुम्हाला, स्टॉप लॉस तिथं लावायचं. काय नाव आहे? अटी 3 आहेत तुम्हाला. पहिली गोष्ट हायर आहे बघायचं, दुसरी गोष्ट पहिलीच्या रोला दुसरीच्या हायला लावायचं, तिसरी अट काय आहे, तिसरी कॅन्डल तुमची 0.38 ला टच झालेली पाहिजे, वर क्लोजिंग दिली असेल तर एंट्री घ्यायची. हा, परंतु आपण समजा उदाहरणार्थ समजा ही कॅन्डल येऊ दे खाली. हा, मी तुम्हाला काढून दाखवतो ही कॅन्डल. कॅन्डल तुमचं म्हणणं आलं लक्षात माझ्या काय करायचं. आपण समजा कसं टार्गेट कसं घ्यायचं. ही कॅन्डल अशी झाली. हा, हा बस का, हा तुमची एंट्री कुठे आहे, इथं एंट्री आहे ना, हा तर मग स्टॉप लॉस हा लावायचा. याच्यातून पट्टा रेट यायचं वर, नाही पाहायचं. आणि ह्या कॅन्डलच्या पुढे जाऊन मार्केट वर जाणार आहे कसं समजायचं, एक्झॅक्ट बरोबर वरती जाणार आहे. वर जाणारच आहे ना मार्केट, नाही गेलं तर स्टॉप लॉस हिट होईल ना तुमचा. असं आहे. वर नाही गेलं तर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल ना. तिसरी कॅन्डलनी म्हणजे क्लोजिंग दिलं ना तुमचं. हा आता ऑलरेडी ट्रेंड लाईन आहे आतमध्ये, त्याच्या हिशोबाने जातं मार्केट बरोबर. समजा इथं आपण एक ट्रेंड लाईन मारू शकतो मग. गरजच नाही मारायची ट्रेंड लाईन, तुम्हाला काहीच गरज नाही. आता ऑलरेडी ट्रेंड लाईन दिली तुम्हाला. काय तुम्ही जेवढं लावणार त्या ऑटोमॅटिक ट्रेंड लाईन दिसेल. दिसते का ट्रेंड लाईन आहे किती काळी, ही काय म्हटली रेषा डॉटेड, हा ट्रेंड लाईनच आहे ना ती. मग तुमच्या हाताने तरी चुकल ती, अशी चुकणार नाही. बरोबर. आणखी निफ्टी राहील तुमची आहे की नाही, निफ्टी पण राहील कोण असते. रेशो वेगळे आहेत ना तुमचे. आता इथे त्या दिवशी एवढं साईडच मार्केट होतं, बरोबर. एवढं साईडवेज मार्केट होत आहे, बरोबर. कालचं मी परवाच इथे घेऊ, हे साईडवेज आहे का, हायर आहे त्या दोनला आहे. तिसरी कॅन्डल भेटत नाही. त्या दोनला नाही नाही सोडून द्या ना, त्या दोनला आहे का हायर आहे. हो हायर आहे का, आहे ना. आहे ना. सुरुवात क्लोज झाली का, झाली. हो 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 झाले ना वरती. एक कॅन्डल एक टार्गेट दिली. इकडे बघा, तुमची एंट्री इथं, बरोबर. हम्म. काय असणार तुमचं, बरोबर. चुकत अंदाज सांगा, किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, किती पॉईंटचा स्टॉप लॉस, कशावर स्टॉप लॉस होतो, 6 पॉईंट मेन इंडेक्सवर है ना. ऑप्शन किती पॉईंट आहेत प्रश्न, 3 पॉईंट आहे की नाही. 3 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे तुमचा निफ्टीला. किती पॉईंटचा प्रमोद, 3 पॉईंट ओनली. 3 पॉईंट. 3 पॉईंटचा स्टॉप लॉस, 6 पॉईंट. आणि ऑप्शन कोणतं घ्यायचंय, ऍट द मनी ऑप्शन ट्रेड करायचंय. ओटीएम तुम्ही जर ट्रेड केलं तर स्टॉप लॉस बरं का, ध्यानात ठेवा. बरोबर आहे सांगितलं. एटीएमच ट्रेड करायचं. ओटीएम ला हे किती वर गेलं तुमचं मार्केट खाली, स्टॉप लॉस हिट होईल तुमचा, प्रीमियम वाढणार नाही. त्याच्यामुळे मला एक प्रश्न विचारत होतो ना, मला तेच होतं नाही सांगितलं म्हणजे मला, एटीएम सुरुवातीलाच बोललो. तिथं बघा, आपण इथपर्यंतच घेऊ, जास्त घ्यायचं नाही. 26 पॉईंट दिले तुम्हाला, काय कमी दिले मला सांगा बरं. इथं 3 पॉईंटच्या स्टॉप लॉसवर तुम्हाला जर 26 पॉईंट दिले, कमीत कमी तिकडं 12 पॉईंट मी 10 पॉईंट. 3 पॉईंट तुम्हाला 10 पॉईंट मिळाले, 4 पॉईंट टार्गेट मिळालं तुम्हाला. अजून काय पाहिजे. आणि मेन म्हणजे एसएल हिट नाही. याच्यात नाही होत, नाही हो होत. झालं तर नॉर्मल लॉस होईल तुमचा. हो कुठं लावायचं, या इथं 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 लावायचं. हा, कुठं लावायचं, आणि तयार झाले. रेडीच तयार झाली, इथं तयार झाली. मग आपलं ते समजा ना, आपण ज्यावेळेस ठिकाणी हे होईल काय मूव्ह करेल मार्केट, मग आपल्याला समजा ना, मग चुकीचं आहे ते. तुम्ही जे सांगायचं पूर्ण चुकीचं आहे. त्यात रेशो वेगळे असतात. सर संध्याकाळी न्यूयॉर्क
वरच्या स्विंगला लावायचं. तुम्ही ते सांगता ना, खालून वळ जिथं वळण आहे तिथं लावायचं आणि वरच्या टर्नला लावायचं. आपण कसं ओळखायचं? दिसतं ना तिथं मार्केट सपोर्टच वर जातं ना मार्केट, सपोर्ट असतं आपल्याकडे लावलेल्या. तुम्ही जे सांगता ना ती स्ट्रॅटेजी वेगळी. खालचा स्विंग आणि वरचा स्विंगला लावायचं आणि पुढे वळून द्यायचं आणि ठराविक लेवल असतात त्या लेवलपासून मार्केट टेस्ट होऊन वर जातात. ही स्ट्रॅटेजी. फिबोनाची मध्ये तुम्हाला 50 स्ट्रॅटेजी सापडतील, जास्त सापडतील 50 पेक्षा. आलं निफ्टी मध्ये लक्षात? हा? आलं लक्षात आलं. सर याचा न्यूयॉर्क सेशन मध्ये फार चांगला उपयोग होईल. काय म्हटले? न्यूयॉर्क सेशन मध्ये चांगला उपयोग होईल याचा. कशामध्ये? न्यूयॉर्क सेशन. न्यूयॉर्क सेशन. येस न्यूयॉर्क. हो. न्यूयॉर्कला करा. कुठं? ही सगळ्यात मोठी जरी कॅन्सल झाली. लोअर लो आहे की ही आणि ही आहे. लोअर लो लावायचं. कसं लावायचं म्हणजे इथं जायचं डायरेक्ट, तिथून घ्यायचं, हा लो पकडायचा आणि हा लो पकडायचा, झालं काम तुमचं. लावली तर आहे की नाही तुम्ही? लावली का? हा लो ना, हा लो झाली. तिसरी क्लोज तुमची खाली नाही झाली, संपला विषय. क्लोज झालीच नाही ना खाली. काय संबंध एंट्री घ्यायचं? कुठे लावता येतं? कारण साईडवेज मध्ये हायर हाय बनत नाही, ध्यानात ठेवा. साईडवेज मार्केटमध्ये हायर हाय बनत नाही, त्याच्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये ती लागतच नाही. म्हणजे तुम्ही साईडवेज मधून वाचता. पहिली गोष्ट, स्टॉप लॉस तुमचा हिट नाही होत, म्हणजे स्टॉप लॉस जात नाही. सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी. 10,000 रुपये दिले मी शिकायसाठी. 10,000 रुपये घातली. बँगलोरला जाऊन 6 तास करून 6 तास शिकलो. शिकवणार असं त्याने मला 1 महिना फिरवलं. मला ते माहितीच पडत नव्हतं झिरोवर लावायचं का खाली लावायचा. 1 महिन्यात शामने फोन करू म्हणायचा, मी आधी बिझी येऊ. संध्याकाळी फोन केला कल फोन करू म्हणायचा. त्यात 1 महिना गेला माझा. मला समजतच नव्हतं ते झिरोवर आणायचं का खाली आणायचं. आणि त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे इंग्लिश आपल्या हिशोबाने त्यांनी मला एक वेगळा रेशो दिला होता. ते पण मी चेक केला. हे काही बसत नाही सेगमेंटचं. रेशो चेंज केले पुन्हा. अशी लावायची. ही लोअर लो टच झाली ती एंट्री घ्या. स्टॉप लॉस घ्या. हायचा वर एकदम कमी पॉईंटचा स्टॉप लॉस. चांगली मुवमेंट. हे नंतर तुम्ही प्रॅक्टिस नुसार बरोबर त्याला हे करा. 3 मिनिटावर तुम्ही जर गेले तर आणखी स्टॉप लॉस कमी तुमचा. कॅन्डलच नाही होणार ना 3 मिनिट. स्टॉप लॉस अजून कमी होणार. 10 पॉईंट तुमचं 2-3 पॉईंटचा स्टॉप लॉस. 2-3 पॉईंट गेले तरी काही फरक नाही पडत मार्केटला. पण तुम्ही त्याचं दुप्पट. हा 1 मिनिट फरक पडली. 1 मिनिटावरती प्रॅक्टिस झाली होती. 1 मिनिट केली आपण. 1 मिनिटावर पण सक्सेस रे. नाही ही 3 मिनिटावर वापरायची. नाही तुम्ही 1 मिनिट म्हणले. नाही ट्रेडिंग करता येते तुम्हाला. हा टूल आहे, हा 3 मिनिटावर लावायचा. तुम्ही 5 मिनिटाला लावायचं. असं लावायचं. हाय हाय टच झाली पाहिजे, क्लोज दिली पाहिजे. तिसरी गाडी खाली आलीच नाही का? थोडी राहिली सांगतो तुम्हाला कसं लावायचं. याची भरपूर प्रॅक्टिस करायची. आणि दिवसभरातून तुम्हाला किती काय स्विंग दिसेल आणि कुठेही दिसेल ते, आहे की नाही? हाय राय भरपूर दिसतील. 1-2% टार्गेट, 1-2% तर तुम्ही आपलं 1:2 to 1:2 ते घेऊ शकता तुम्ही टार्गेट. काही प्रॉब्लेम नाही. इथं बघा त्या 2 कॅन्डल आहेत. एक वाजता टाइम काय बघायची गरज नाही तुम्हाला. ही कॅन्डल आणि ही कॅन्डल आहे का लोअर लो? आहे. झाली का कॅन्डल टच? तिसरी झाली. खाली क्लोज दिली का? दिली. 725 ला क्लोजिंग दिली तिने खाली. शॉर्ट पोझिशन घ्यायची. इथं तुमची एंट्री. स्टॉप लॉस तुमचा किती पॉईंटचा आहे? 13 पॉईंटला इंडेक्सवर स्टॉप लॉस. म्हणजे तुमच्या तिकडं
5 ते 6 स्टॉप लॉस कुठं ऑप्शनला आहे की नाही ATM चार्ट इथंच तुम्हाला दिले 3 पट टार्गेट ह्याच कॅन्डलला हां खाली जर आले तुम्ही खाली भरपूर दिले बघू आपण किती दिले इथं 1:30 वाजेपर्यंत इथं किती झाले इथं पुढं टाइम डिके सोडून द्या इथं लगातार मुवमेंट झाली ना किती पॉईंट दिलेत निफ्टीला निफ्टीचं ना किती पॉईंट दिलेत 171 पॉईंट दिले तर किती पट दिले अजून काय पाहिजे त्याच्यापेक्षा वेळ काय पाहिजे 1922 काढले आज 2 सप्टेंबर ठीक आहे आता बघा इथं मी अजून एक लावून दाखव जो ज्याचा चान्स इथं हुकला गेलं ते हां इथं मुद्दा नाही ठिकाणी लावतो तुम्ही इथं लावतो बरोबर आता ही आणि ही आहे का लोअरला बघा हिरवी आणि लाल मोठी मोठी लाल आणि छोटी हिरवी आहे का आहे ना आहे लवकर गेला पहा बरं राईट झाली का इथं जरी तुम्ही एंट्री घेतली 628 ला स्टॉप लॉस तुमचा 664 तरी टार्गेट दिले तुम्ही चेक करा तुम्हाला जेवण आहे की कोणत्या पंक्तीत बसायचं तुम्ही ठरवायचं लवकर बसायचं इथं आहे सुरुवातीला तुम्ही बसायचं तर थोडी जास्त पदार्थ मिळतील तुम्हाला खाण्याला तर भात तरी संपला असेल किंवा वाईट तरी संपलं काहीतरी होईल थोडी सर ऑप्शन मध्ये चालतं का सगळीकडे चालतं स्टॉक वगैरे फॉरेक्स दाखवलं बिटकॉइन दाखवलं गोल्ड हा सगळीकडे चालतंय सगळीकडे चालतं काय अडचण इथं होता चान्स मग तो येत नाही सेटल घेऊन खाली नाही त्याच्यामुळे लावताना तुम्ही बारकाईने बघायचं लावताना एकदम बारकाईने बघायचं ओके सर तुम्ही आता जे लावलं हे आता याच्यानंतर समजा टार्गेट साठी काही असं आहे का की टार्गेट इथपर्यंत जाईल म्हणून स्टॉप लॉसच्या हे बघितलेलंच नाही मी त्याविषयी आपण हे ड्रॉइंग करत बसलो बरोबर लाईव्ह क्लासला जे लोक होते हो होते बरोबर झालंय का असंच का वेगळं झालंय काही सांगा बरं मला जे होते लाईव्ह क्लासला 11 वाजेपर्यंत तुम्हाला सांगितलं मार्केट असं होऊ शकतं आणि कुठपर्यंत जाऊ शकतं त्याच्या पण वर गेलं मार्केट का नाही गेलं ह्या झोन मध्ये एंट्री घ्यायची नाही जर याच्यावर गेलं तरी एंट्री घ्यायची हे पण सांगितलं होतं इथे एंट्री 25,120 ला मार्केट जाईल काय बोललो तुम्हाला 25,120 108 ला पण लाईन मारली होती 120 ला 120च्या पण वर मार्केट गेले 145 ला गेलं मार्केट असं सगळं डिलीट करतो इथे का आपण छोटासा हायर आहे बघू हा आहे की नाही कुठे हायर आहे हा ते बरोबर चेक करा काही प्रॉब्लेम करेक्ट एंट्री कुठे आहे आपली खऱ्या कॅन्डलला स्टॉप लॉस कुठे आहे किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे काल नाही काल
की एवढ्या भंगार मार्केटमध्ये 7 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे 3 पॉईंटवर तुम्ही काम केलं असतं. 3 ते 4 पॉईंट. पण एटीएम मध्ये मग आता तिथे खाली आलं नाही, एटीएम ला हिट होत नाही स्टॉप लॉस. केलं आहे सगळं चेक केलं. 10 वर्ष म्हणजे चार्ज आता इथे एंट्री झाली. 1:2 जरी तुम्हाला घ्यायचं असलं तुमचं पहिल्या टार्गेटला निघते इथं पहिल्या दुसऱ्या कॅन्डलच 1:2 निघते इथं. तिसऱ्या कॅन्डलच निघते तुमचं 1:2. कमीत कमी 1:2 ठेवायचं टार्गेट आणि नंतर बघा कुठपर्यंत गेलंय तिथपर्यंत. ती टार्गेट मिळालं तुम्हाला एवढ्या बोगस मार्केटमध्ये 60 पॉईंट ऍटलिस्ट कमीत कमी सगळा टाइम टिके सोडलं 30 पॉईंट मिळाले असते जे थांबले असते त्याला. 30 पॉईंट टाइम टिके बघा तुम्ही. तेवढा टाइम टिके होत नाही कारण मोठाले कॅन्डल सगळं बारीक बारीक काही झालेले नाही. मुवमेंट आल्यानंतर झालं ते सगळं. तोपर्यंत झालेलं नाही, तोपर्यंत बनणारच नाहीये. आता इथं लोअर लो आहे. अभ्यास करताना लगेच लक्ष येऊन जातं बघा. इथं ती लागणार लोअर लो आहे पण लागणार नाही कारण या कॅन्डलच्या खाली याची क्लोजिंग पाहिजे असते. एवढं ध्यानात ठेवा. काय एकदम सोपं सोपं उदाहरण हे सांगतो तुम्हाला. लोअर लो आहे नाही आहे लागली तर झाली पण क्लोज झाली खाली नाही. कारण का सेकंड कॅन्डलच्या लोच्या खाली दुसरी कॅन्डलची क्लोजिंगच नाही ना. फक्त प्रॉब्लेम काय बघायचं मी 0.38 आता 0.38 का बघायचं हे समजलं इथपर्यंत सगळ्यांना. हो समज. ओके आता 0.38 का आहे की नाही हा प्रश्न आहे मोठा. ह्या 2 लेवल आहेत. पाऊस वाढला आवाज 5 मिनिटं बघायचं. घरी घेत नाही काय म्हणून का घरात घेत नाही. माझं काय नाही मला मी 12 नाही वाजता मला वाटत कारण मी 2:30 पाऊण 3 झोपले मी. तिथं बघा 0 आणि 100 एक लेवल आहे मार्केट. ठीक आहे. आता मार्केट काय झालं इथं गेलं इथून मार्केट निघलं आणि इथं गेलं मार्केट. ठीक आहे. आणि इथून एक लेवल मध्ये एक लेवल आहे. 2च मिनिटं फक्त पाऊस पडला आमच्याकडे. 3 लेवल आहे. मार्केट काय झाले 50च्या पण खाली आले म्हणजे 50% त्यांनी रिट्रेस्ट व्हायला पाहिजे मार्केटने. फिबोनाची म्हणजे गोल्डन रेशो 50 किंवा 0.61 मानला जातो. तुमच्या माहितीसाठी सांगा किती 0.50 ते 0.618 हा गोल्डन रेशो आहे फिबोनाचीचा. जे स्विंगला ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी म्हणजे खालूवर तुम्ही बोलले लावायचं तर 0.50 ते 0.618 हा गोल्डन रेशो असतो. तिथून मार्केट रिव्हर्स होत असतं चान्सेस जास्त असतात. परंतु मार्केट काय झालं आता याच्या पण खाली आलं म्हणजे हे आलं जवळपास 68%. किती आलं 68%. 50च्या खाली आलं ना. 100वरून किती आलं 50. 50च्या पेक्षा जास्त आलं की नाही खाली. उलट नका मोजू. वर गेलं तर 100% तिथून 50% आलं. तिथून रिव्हर्स व्हायला पाहिजे आहे की नाही. झालं का रिव्हर्स नाही. 68% आलं. खाली किती राहिले किती राहिले 32 राहिले ना. म्हणून आपण जो रेशो डिसाईड केला तो आपण वर किती घेतला 0 घेतला मध्ये 0.32 घेतला बरोबर ना. 0.32 आहे ना. हो बरोबर 0.32 हो. घेतला आणि खाली 0.38 जे काय असेल 62% रिट्रेसमेंट. 0.38 0.32 जे काय असेल म्हणजे रिट्रेसमेंट जास्त घेतली या रेशोमध्ये.
आम्हाला थोडं वेगळं सांगितलं होतं आम्ही ते चेक केलं ज्यावेळेस आम्ही दोघं जण पण ते आम्हाला काही त्याच्यावर रिझल्ट तेवढे म्हणजे मनावाशी मिळाले नाही आम्हाला हे केलं रिट्रेसमेंट जास्त रिटेस्ट केली तर समजा रिट्रेसमेंट जास्त केली मार्केटने त्याच्यामुळं खाली येण्याचे चान्सेस तिथून पुढे काय असतात एवढं खाली आले ते 68-62% त्याच्या खाली चान्सेस खूप कमी असतात कारण ती क्लोजिंग एवढं खालीवर वर क्लोज झाली ना कॅनल तुमची मी इथं स्टॉप लॉस हिट केलं समजा इथं क्लोजिंग झालं म्हणून आपण इथे एंट्री घेतो 50% नाही आलं लक्षात हे ते रेशो काढण्याचं ते 0.38 अकोल्याच्या विद्यार्थ्या काम केलं ड्रोन चालवायला पण कोणाला समजलं सर कोणाला समजलं असेल तर विचारावं लागेल नंबर राहुल सर समजलं हो सर आलं लक्षात. या स्ट्रॅटर्जीचं काय नाव आहे सर या स्ट्रॅटर्जीचं काय नाव आहे नाव आहे की सर काय काय एक मिनिट थांबा मम्मी त्याच्यात ना फोन बघू तुझं काम जाता संपू